कालच्या व्हिडिओमध्ये आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन या चॅप्टरला सुरुवात केलेली होती आणि परिपूर्ण अशा नोट्स ज्या आहेत तर त्या तुमच्यासाठी मी सध्या उपलब्ध करून देते. या एका विद्यार्थ्यानं दिलेल्या नोट्स आहे, बट या विद्यार्थ्याला चांगले मार्क्स मिळालेले होते, याला आउट ऑफ मार्क्स मिळालेले होते आणि या ज्या नोट्स आहे तर या नोट्सचाच त्यानं उपयोग केलेला आहे पूर्णपणे. आता हे जे चॅप्टर आहे तर हे चॅप्टर आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. तर यामध्ये सुरुवातीला जे इंट्रोडक्शन आहे तर ते सर्व मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन केलेलं होतं. बट आता आज जे आपण घेणार आहोत हे बिहेवियर ऑफ गॅस वगैरे हे सगळं काल मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आता आज जे आपण घेणार आहोत तर ते आहे आयडियल गॅस अँड रिअल गॅस. यामधला जो डिफरन्स आहे नेमका तर तो आपल्याला स्टडी करायचा आहे. तर आयडियल गॅस आणि रिअल गॅस यातला जर डिफरन्स जर आपण स्टडी करायला गेलो तर नेमकं आपल्याला काय करता येईल बघा. तर सुरुवातीला एक स्टेटमेंट आपल्याला दिसतं, एक सेंटेन्स आपल्याला दिसतं की वी नो दॅट गॅस ओबिंग आयडियल गॅस इक्वेशन ॲट ऑल प्रेशर अँड टेम्परेचर इज कॉल्ड आयडियल गॅस. बट हे जर आपण असं लक्षात ठेवायचा ट्राय केला तर हे सेंटेन्स असं एकदम लक्षात राहत नाही माणसाच्या. मग अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे. सेकंड नंबरचा सेंटेन्स बघा. इन अन आयडियल गॅस इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन आर अब्सेंट. मग आता हे मॉलिक्युलर अट्रॅक्शन इंटरॅक्शन नेमकं काय असतं तर हे काल मी तुम्हाला सांगितलेलं होतं की समजा एखादं मॅटर जर का आपण घेतलं, कोणतंही मॅटर घ्या समजा, आणि त्या मॅटरला जर का समजा आपण बघितलं तर त्या मॅटरमध्ये मॉलिक्युल्स असतात. ओके, हे मॉलिक्युल्स आहे. सपोज आपण इमॅजिन करूया की एक मॅटर आहे आणि त्या मॅटरमध्ये हे मॉलिक्युल्स आहे. मग आता हे मॉलिक्युल्स काय करतात तर एकमेकांना अट्रॅक्ट करण्याचा ट्राय करत असतात. म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते त्यामध्ये आणि ते डिपेंड असतं त्यांच्या इंटरमॉलिक्युलर डिस्टन्सवर. इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स जर जास्त असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा कमी असतो. आणि हे आपण 10th स्टँडर्डमध्ये सुद्धा स्टडी केलेलं आहे की समजा या ठिकाणी एक मॉलिक्युल्स आहे, या ठिकाणी एक मॉलिक्युल्स आहे. डिस्टन्स जर वाढवलं तर जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तर तो निश्चितच कमी होणार आहे. डिस्टन्स जर आपण कमी कमी करत घेतलं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढणार आहे. आणि हे रँडमली मूव्ह करत असतात त्या मॅटरमध्ये. तर हे आपण स्टडी केलेलं आहे. आणि सध्या आपल्याला काय स्टडी करायचं तर आयडियल गॅस आणि रिअल गॅस हे दोन टाईपचे गॅस आहेत की ज्याच्यातला डिफरन्स आज आपल्याला स्टडी करायचा आहे. तर हा डिफरन्स स्टडी करत असताना कोणते पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे तर ते सुरुवातीला आपण बघणार आहोत की आयडियल गॅस आणि रिअल गॅस, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. आणि सुरुवातीला तर हे खूप सारं थेरॉटिकली या ठिकाणी दिसतंय की रिअल गॅस आर कंपोज्ड ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्युल्स विच डू इंटरॅक्ट विथ इच अदर. तर हे सगळं पाठ न करताना स्टेप बाय स्टेप आपल्याला हे कसं लक्षात ठेवता येईल चला बघूया. आपण काय करूया, याच्या ज्या नोट्स आहे तर त्या नोट्सवर येऊया आणि यातला जो डिफरन्स आहे तर तो डिफरन्स बघूया की नेमका कसा सांगितलेला आहे. ओके, मग आता हे डिफरन्स जर आपण बघायला गेलो, बघा हा आहे डिफरन्स आयडियल गॅस आणि रिअल गॅस मधला. आयडियल गॅस आणि रिअल गॅस मधला जर डिफरन्स आपण बघायला गेलो तर फर्स्ट जो डिफरन्स आपल्याला दिसतोय स्क्रीनवर तर तो आहे ॲन आयडियल गॅस इज अ हायपोथेटिकल गॅस दॅट डज नॉट रिअली एक्झिस्ट इन एन्व्हायरमेंट. म्हणजे हा जो आहे तर हा रिअली एक्झिस्ट नसणारा गॅस आहे. तर हे स्टेटमेंट जे आहे हे लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. रिअल गॅसच्या बाबतीत काय सांगता येईल तर अ रिअल गॅस इज अ गॅसियस कंपाऊंड दॅट रिअली एक्झिट. बघा हा जो आहे ना तर हा रिअली एक्झिट असतो इन द इन्व्हायरमेंट. म्हणजे हा आपल्या इन्व्हायरमेंटमध्ये जो आपलं पर्यावरण आहे तर त्यामध्ये रिअली एक्झिट असणारा गॅस आहे. तर त्यामुळे याला म्हटलेलं आहे रिअल गॅस. आणि हा जो आहे आयडियल गॅस तर हा रिअली एक्झिट नसणारा गॅस आहे. तर हे तुम्हाला हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सेकंड पॉईंट नेमका काय दिलेला आहे बघा. सेकंड नंबरचा डिफरन्स आपण स्टडी करतोय, यावरून तुम्ही डेफिनेशन सुद्धा लक्षात ठेवू शकता. आणि बघा, देअर आर नो इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन फोर्सेस बिटवीन आयडियल गॅस पार्टिकल. वी नो दॅट जे गॅसचे पार्टिकल्स असतात तर ते लार्ज नंबरमध्ये गॅसमध्ये मॅटरमध्ये कन्सिस्ट असतात. मग आता जो आयडियल गॅस आहे तर त्या आयडियल गॅसचे जे मॉलिक्युल्स असतील तर त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तर तो जो आहे तर तो नसतो, असं या नोट्समध्ये हे सगळं दिसतंय आपल्याला. देअर आर नो इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन फोर्स बिटवीन आयडियल गॅस पार्टिकल. जे पार्टिकल्स आहेत आयडियल गॅसचे तर त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन नसतो. व्हाय? बिकॉज त्यांच्यामध्ये डिस्टन्स जास्त असतं तर त्यामुळं त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन नसणार आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो असतो तर तो त्यामध्ये नसणार आहे. रिअल गॅसमध्ये काय दिलेलं दिसतं बघा आपल्याला. सेकंड नंबरचा पॉईंट, इन अ रिअल गॅस. ओके, रिअल गॅसमध्ये इन रिअल गॅस देअर आर इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन फोर्सेस बिटवीन रिअल गॅस पार्टिकल.
त्यांच्यामधले जे पार्टिकल्स असतात रिअल गॅसमधले, तर त्यांच्यामध्ये निश्चितच फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा असतो. आयडियल गॅसमध्ये तो नसतो. 3 नंबरचा पॉईंट काय दिलेला आहे डिफरन्स मधला बघा. द पार्टिकल्स डू नॉट हॅव अ डेफिनेट व्हॉल्यूम अँड अ मास. याला त्या पार्टिकलला एक डेफिनेट व्हॉल्यूम नसते. व्हॉल्यूम मीन्स काय, तर त्यामध्ये व्हॉल्यूम हा कन्सेप्ट आपण 10th मध्ये स्टडी केलेला आहे. मास हा सुद्धा कन्सेप्ट आपण 10th मध्ये स्टडी केलेला आहे. मास, वेट हे सगळं आपल्याला माहिती आहे. मग त्या पार्टिकलला एक डेफिनाइट मास अँड व्हॉल्यूम नसते. कशाला, तर आयडियल गॅसच्या पार्टिकलला. ओके, आयडियल गॅसचं पार्टिकल जे आहे तर ते पार्टिकल डज नॉट हॅव अ व्हॉल्यूम. आता रिअल गॅस बद्दल काय सांगता येईल. इन द रिअल गॅस द पार्टिकल हॅव डेफिनेट व्हॉल्यूम अँड अ मास. याला असते एक पर्टिक्युलर व्हॉल्यूम असेल आणि मास सुद्धा असेल. कशाला, तर रिअल गॅसला. लक्षात ठेवा, हा आहे रिअल गॅस आणि या साईडचा जो आहे तर तो आहे आयडियल गॅस. ओके, हा आहे आयडियल गॅस. आता 4 नंबर, कोलिजन बिटवीन आयडियल गॅस मॉलिक्यूल आर इलॅस्टिक. त्यांच्यामधलं जे कोलिजन आहे तर ते कसं असतं, इलॅस्टिक असतं मॉलिक्यूल मधलं कोलिजन. सगळा डिफरन्स जो आहे ना तर तो मॉलिक्यूल्सवर डिपेंड आहे. ओके, जे गॅसचे पार्टिकल्स आहेत तर त्याला मॉलिक्यूल्स म्हटलेलं आहे. तर त्या पार्टिकल्सचं जे आपल्याला सांगता येईल थिअरी तर ती सांगायची फक्त. कोलिजन बिटवीन रिअल गॅस मॉलिक्यूल्स आर नॉन इलॅस्टिक. हे नॉन इलॅस्टिक असतं आणि हे कसं असतं, इलॅस्टिक असतं. व्हॉट इज कोलिजन. ओके, आता 5 नंबरचा पॉईंट काय सांगितलेला आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ आयडियल गॅस पार्टिकल इज कॉन्स्टंट. आयडियल गॅसच्या पार्टिकलची जी कायनेटिक एनर्जी असते तर ती कशी असते, कॉन्स्टंट असते. ओके, आणि कायनेटिक एनर्जी ऑफ रिअल गॅस पार्टिकल इज अ चेंज विथ कोलिजन. हे जे आहे तर हे विथ कोलिजन चेंज होणार आहे. मग आता हे नेमकं आपल्याला लक्षात कसा ठेवता येईल बघा. सुरुवातीपासून सगळे पॉईंट्स मी तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करत नाहीये, बट हे कसे लक्षात ठेवायचे तर ते सांगतोय. बघा, आपल्याकडे 2 टाईपचे गॅसेस आहे मित्रांनो. फर्स्ट गॅस कोणता आहे तर तो आहे आयडियल गॅस आणि सेकंड गॅस कोणता आहे तर तो आहे रिअल गॅस. ओके, 2 टाईपचे गॅसेस तुमच्या लक्षात आले असतील. 2 टाईप्सचे जे गॅसेस आहे तर त्यापैकी फर्स्ट गॅस आहे आयडियल आणि सेकंड गॅस आहे रिअल. आणि हे आयडियल मीन्स काय, इट इज नॉट रिअली एक्झिस्ट. रिअल मीन्स काय, इट इज एक्झिस्ट इन अ एन्व्हायरमेंट, इन नेचर. ओके, आता यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं पार्टिकलचं तर ते निग्लिजिबल असतं. यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं पार्टिकल्सचं मीन्स मॉलिक्युल्सचं. आता याचं जे मास आहे आणि व्हॉल्यूम जी आहे तर ती नसते याला. द पार्टिकल्स ऑफ आयडियल गॅस हॅव नॉट डेफिनेट व्हॉल्यूम अँड मास. ओके, बट इन रिअल गॅस द पार्टिकल्स हॅव डेफिनेट व्हॉल्यूम अँड मास. ओके, आता कोलिजन जे असतं पार्टिकल मधलं तर ते इलॅस्टिक असतं आयडियल गॅसमध्ये, इलॅस्टिक. ओके, आणि रिअल गॅसमध्ये कसं असतं ते तर ते असतं नॉन इलॅस्टिक. हे 2 शब्द लक्षात ठेवा. आता 5 नंबर, कायनेटिक एनर्जी ऑफ आयडियल गॅस इज कॉन्स्टंट. कायनेटिक एनर्जी कशी असते तर कॉन्स्टंट असते. याची कायनेटिक एनर्जी कशी असते तर ती चेंज होते विथ कोलिजन. कोलिजननुसार ती चेंज होणार आहे. आता 6 नंबरचा पॉईंट बघा. आयडियल गॅस मे बिहेव लाईक अ रिअल गॅस ॲट हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचरला तो रिअल गॅस सारखाच बिहेव करतो आयडियल गॅस आणि लो टेम्परेचरला तो जो आहे तो नेचरच्या कंडिशनमध्ये बघा. आयडियल गॅस मे हॅव लाईक रिअल गॅस ॲट हाय प्रेशर अँड लो टेम्परेचर. हाय प्रेशरला आणि लो टेम्परेचरला तो रिअल गॅस सारखं बिहेव करेल. हे लक्षात ठेवा. हाय प्रेशर अँड लो टेम्परेचर. प्रेशर कसं असायला पाहिजे तर हाय प्रेशर असायला पाहिजे आणि टेम्परेचर कसं असायला पाहिजे तर लो टेम्परेचर असायला पाहिजे. तर त्यावेळेस तो रिअल गॅस सारखा बिहेव करेल. आता यामध्ये काय दिलेलं आहे, उलट केलेलं असेल यामध्ये बघा. लो प्रेशर. ओके, प्रेशर कसं आहे तर लो आहे आणि टेम्परेचर कसं आहे तर हाय आहे. मग आता रिअल गॅस मे बिहेव लाईक कशा गॅस सारखा तर आयडियल सारखा हा बिहेव करेल. म्हणजे एकमेकांसोबत हे जे आहेत तर हे एकमेकांसोबत वेगवेगळे बिहेव कसं करतात ते सांगितलेलं आहे की आयडियल गॅस रिअल सारखा केव्हा बिहेव करेल आणि रिअल गॅस आयडियल सारखा केव्हा बिहेव करेल. तर याला हाय प्रेशर पाहिजे आणि लो टेम्परेचर पाहिजे आणि याला लो प्रेशर आणि हाय टेम्परेचर पाहिजे. तर हे पॉईंट्स आहेत 6 पॉईंट की जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. नंतरचा पॉईंट आहे मीन फ्री पाथ की जो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक केलं नसेल तर नक्की एकदा लाईकवर क्लिक करा.